ठाकरेंनी 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता आपसात, असा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सवाल केल्याचं कळतंय. आपण कशा पद्धतीने बघता या सगळ्याकडे? निवडणुका प्रत्येक पक्षाच्यासाठी त्यांचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी महत्वाच्या असतात. तब्बल 5 वर्ष जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेतात तेव्हा तो परफॉर्मन्स नेमका कुठल्या ग्रेडचा आहे हे त्याचं मूल्यांकन करण्यासाठी निवडणूक अत्यंत महत्वाची असते. या अनुषंगाने प्रत्येक नेतृत्वाची जबाबदारी असते की आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोटिवेट करावं, त्यांना त्यांच्यामध्ये स्फूर्ती जागवावी. त्या अनुषंगाने आज जर त्यांच्या मेळाव्यामध्ये काही भूमिका, काही सूचना मांडल्या गेल्या असतील तर निश्चितपणे त्या महत्वाच्या आहेत. त्या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी जे सांगितलं की आम्ही मराठीचे अजिबात वैरी वगैरे नाहीयेत आणि हे खरं आहे, कारण आम्ही आमच्या भाषेच्या संबंधाने आग्रही नक्की आहोत. मातृभाषा आमची बोलली जावी, महाराष्ट्रात मातृभाषेचा मानसन्मान हवा, पण याचा अर्थ आम्ही इतर भाषांचा द्वेष करणारे आहोत असं अजिबात नाही. आमच्यासाठी सगळ्या भाषा आदरणीय आहेत, मात्र आमची भाषा आमच्या राज्यामध्ये सन्माननीय असावी ही आमची अपेक्षा आहे, त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. राहिला प्रश्न युतीचा, मला असं वाटतं की निवडणुका यावर्षी होतील याकडे काही फार गांभीर्यानं सध्या सरकारचंही लक्ष नाही. त्यामुळे निवडणुका यथावकाश जर 2036च्या पहिल्या महिन्यात वगैरे होणार असतील तर युतीचं भाष्य हे तेव्हा करता येईल, पण आत्ता तुर्तास कुठल्याही अर्थाने कुणामध्येही कडवटपणा नको आणि सगळ्यांनी आपापलं ग्राउंड लेवलला काम करणं गरजेचं आहे. हा सुतोवाच फार महत्वाचा धागा आहे. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.